हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. इथे हे आहेत स्प्राउट्स, मूग आणि मटकीचे. आणि त्याशिवाय इथे हे सर्व माझी चॉपिंग सुरू आहे, कांदा टोमॅटो वगैरे. तर मी काय बनवते आणि कशासाठी ते सर्व सांगते. तर आज मला ऑर्डर आहे मटकीची मिसळ. आणि ज्यांनी ऑर्डर दिली आहे ना त्यांची रिक्वायरमेंट आहे की त्यामध्ये थोडेसे मूग सुद्धा ऍड करा. आणि ऑर्डर मला कालच आली होती, त्याच्यामुळे एका दिवसात मटकी आणि मुगाला स्प्राउट्स आणणं थोडं कठीणच. तर इथे मोड आलेले कडधान्य मिळतात का? तर काही सुपरमार्केट्समध्ये स्प्राउट्स असतात, पण ते नेहमीच अवेलेबल असतील किंवा अगदी फ्रेश असतील याचा काही भरोसा नाही. आणि मिळतात ते पण फक्त मूग आणि त्यामध्ये थोडीफार मोठी मटकी मिक्स असते. मग अचानक आलेल्या या ऑर्डरसाठी मी स्प्राउट्स कसे अरेंज केले ते सांगते. तर मिक्स स्प्राउट्सचं जे पॅकेट आहे ना ते मी एक बाहेरून आणलं आणि इतर मग मटकी आहे ना ती घरी मस्त भिजत घातली. प्रयत्न केला एका रात्रीमध्ये मोड येत आहेत का, पण अगदी थोडे थोडेसे अंकुर फुटले. आणि तसंही मिसळ म्हटली की मटकीचंच प्रमाण जास्त हवं. तर इतकी मटकी मी घरची वापरली आणि आणलेल्या स्प्राउट्समधून काही प्रमाणात. आणि मग त्यापासूनच मस्त अशी झणझणीत चमचमीत मिसळ इथे मी करायला घेतली. माझी मिसळ किंवा पावभाजी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठलेही वेगळे मसाले न वापरता मी जे घरगुती गरम मसाला, माझा नेहमीचा मालवणी मसाला, शिवाय वाटण सुद्धा जे नॉर्मल कांदा खोबऱ्याचं भाजून करते ते सर्व वापरून मी मिसळ करते. आणि आता मिसळीला जितकी गरज आहे तितकं पाणी घालते. इथे मिक्सरमध्ये जे राहिलेलं वाटण होतं ना त्याचं हे पाणी आहे, त्यामुळे ते पाण्याला रंग तसा आहे. एकीकडे आता मिसळीला खळखळून छान उकळी येऊन देणार. तर आता दुसरीकडे मी तयारी करते बटाटा भजी, बटाटे वडे आणि कांदा भजीची. कारण आज मला 5 लोकांसाठी मिसळ पाव सोबतच या सर्वची सुद्धा ऑर्डर आहे, ज्यामध्ये 2 प्लेट बटाटा भजी, 3 प्लेट कांदा भजी आणि 10 बटाटे वडे सांगितलेले आहेत. आणि मी काय केलं माहितीये, सुपर मार्केटला गेले आणि तुम्हाला माहितच आहे की ते किती मोठे मोठे बटाटे मिळतात. आणि 2 मोठे बटाटे आणले, म्हणजे काय तर भजी आकाराने छान मोठ्या करता येतील. आणि इथे मी सर्व ना आता भजीचं आणि बटाटा वड्याचं प्रिपरेशन करून ठेवलंय. तेपर्यंत ना बटाटे काळे पडू नयेत म्हणून इथे मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेत. आणि मी कसं मॅनेजमेंट करते, तर ऑर्डर द्यायची आहे त्याच्या अर्धा तास आधी पॅकिंग करायला सुरुवात करते आणि त्याच्या 1 तास आधी जे काय गरम गरम फ्राय करायचंय ते सुरुवात करते. इथे कांदा भजीची सुद्धा सर्व तयारी करून ठेवणार, म्हणजे बारीक उभा कांदा चिरून ठेवते. आणि काम करता करताना बाल्कनीचा दरवाजा ओपन ठेवला ना की मस्त लख्ख प्रकाश आणि भरपूर वारा येतो, त्यामुळे ना काम करण्याचा उत्साह आणखी वाढतो. आणि आज मी जे बनवते त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा सुद्धा बनवलंय, जेणेकरून आमचं सुद्धा डिनर होऊन जाईल. आता कांद्यामध्ये सर्व घरगुती मसाले, ओवा असं सर्व घालून मिक्स करणार. आणि मग तसं साईडला ठेवलं तर पाणी सुटेल. आणि ज्यावेळी मग करायला घ्यायचं असणार ना त्याच्या जस्ट आधी बेसनाचं पीठ मिक्स केलं की भजी अगदी मस्त गरमागरम क्रंची होते. यानंतर बटाटे वडे आणि बटाटा भजी फ्राय करण्यासाठी जे बेसनाचं बॅटर लागेल ते सुद्धा मी आता मिक्स करून ठेवून देते. ऍक्च्युली आजचा हा व्लॉग ना मी शॉर्टमध्ये टाकणार होती, त्यामुळे मी तो व्हर्टिकल शूट केला. पण म्हटलं ते इतकं बऱ्यापैकी शूट केलेलंच आहे तर मग आता व्यवस्थित व्लॉगच टाकूया. तर इथे मी आता चण्याच्या पिठात थोडं थोडं घालून पाणी मिक्स करून व्यवस्थित बॅटर करून ठेवते, म्हणजे तेपर्यंत त्यातलं मीठ सुद्धा विरघळेल आणि बॅटर सुद्धा व्यवस्थित सेट होईल. मग अशीच मी बटाटा वड्याचं स्टफिंग म्हणजेच भाजी करून ठेवली होती, जेणेकरून ती थंड होईल आणि आता व्यवस्थित गोळे करता येतील. तर मी एक समान गोळे व्हावे ना यासाठी वेईंग स्केलवरती ठेवून एक साधारणतः मेजरमेंटने करते. आणि मुलांना कसं कळतं, आई जेव्हा अगदीच कामात असते ना तेव्हा मुलांना ना लूडबूड करायचीच असते. इथे आर्विक मला सांगतोय, मम्मा माझा डॉक्टर सेट वॉश करून दे. ऑलमोस्ट भज्यांची सर्व तयारी करून झाल्यानंतर आता मी फ्राय करायला सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकताय कांदा भजी अगदी गाडीवर मिळते तशीच दिसते की नाही, रंग सुद्धा, आकार सुद्धा आणि क्रंचीनेस सुद्धा. फ्राय केलेले थोड्या वेळ किचन टॉवेलवर ठेवून लगेचच मी पॅक करते, जेणेकरून तो खूप जास्त थंड व्हायला नको. कांदा भजी मी पहिल्यांदा फ्राय करायला घेतली कारण तिला फ्राय व्हायला वेळ लागतो. आणि बटाटे वडे काय किंवा बटाटा भजी काय लगेचच फ्राय होतात आणि शिवाय शेवटी केले ना तर छान गरम सुद्धा राहतात. आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कुठली ऑर्डर वगैरे असं काही असेल आणि ज्यावेळी आपल्याला असे बरेचसे मेनू बनवायचे असतील त्यावेळी महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट. आदल्याच दिवशी मेनू ठरवायचे, त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते आणण्यापासनं कुठल्या कुठल्या गोष्टींची आदल्या दिवशी तयारी करून ठेवायची इथपर्यंत सर्व केलं तर आयत्या वेळी गोंधळ उडत नाही आणि पदार्थ सुद्धा तितकाच छान होतो. इतकंच नाही तर मला जे तयार करून पदार्थ द्यायचे आहेत ते कोणत्या आकाराच्या डिस्पोजेबल कंटेनरमध्ये मला द्यायचे आहेत
इथपर्यंतचं प्लॅनिंग मी आदल्या दिवशीच करते आणि त्या आकाराचे सर्व कंटेनर्स मी किचनजवळ काढून ठेवते, जेणेकरून काय होतं, पदार्थ तयार झाला की तो लगेचच पॅक करता येतं आणि अगदी शेवटच्या वेळी जरी थोडा लेट झाला ना ऑर्डर देण्यासाठी तरी गोंधळ उडत नाही. शिवाय जे पदार्थ मला बनवायचे आहेत ते किती तास आधी मला बनवायला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कोणते पदार्थ आधी बनवायचे आणि कोणते शेवटच्या क्षणी याचं मॅनेजमेंट सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात शेवटी मी आता बटाटा भजी फ्राय करते आणि ऑलमोस्ट ती सुद्धा होत आली आहे. त्यामुळे एका बाजूला मी मिसळ गरम करायला ठेवलेली आहे, कारण ती आता मला लगेचच पॅक करायची आहे. तर कशा दिसतात बटाटा भजी? एकदम मस्त ना. आणि बटाटा वडा हा कधीही अपूर्ण आहे त्याच्यासोबतच्या चटणीशिवाय. त्यामुळे इथे मी हा चुरा फ्राय करून घेते आहे आणि एकीकडे तो चुरा थंड होतोय तेपर्यंत चटणीमधलं इतर साहित्य मिक्सरमध्ये घालून ठेवलं. फायनली मिसळ पॅक करायला घेते आहे आणि एकीकडे मिक्सरला ना चटणी ग्राइंड होईपर्यंत मिसळ जी पण एक्स्ट्राची वाफ आहे ती निघून जाईल आणि मग लगेचच झाकण लावता येईल. आणि सर्वात शेवटी म्हणजे गार्निशिंग, कारण पदार्थ पोटात जाण्याआधी तो डोळ्यांना चविष्ट दिसला पाहिजे, त्यामुळे ते सर्वात जास्त महत्वाचं. आणि आता सर्व पॅकिंग झालेली आहे. वडापावची चटणी सुद्धा पॅक करून घेते. ऑर्डर तर मला मिळतातच, पण त्या पूर्ण अगदी व्यवस्थित गेल्या पाहिजेत, शिवाय लोकांना त्या आवडल्या पाहिजेत आणि त्या व्यवस्थित पुरल्या पाहिजेत, याकडे माझं जास्त लक्ष असतं. आणि मी दिलेली ऑर्डर कशी झाली हे मला लोकांच्या पॉझिटिव्ह रिव्ह्यूमधून ऑफकोर्स समजतं. तर कसे दिसतायत आजच्या ऑर्डरमध्ये मी तयार केलेले सर्व पदार्थ अगदी बनवण्यापासून शेवटच्या लूकपर्यंत मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हे सर्व मी फक्त 8 मिनिटाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असलं तरी यामागची मेहनत माझी बरीच आहे, याची कल्पना तर ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा आहे. आणि शिवाय व्लॉग एडिटिंगला लागणारे एफर्ट्स तर वेगळेच. म्हणूनच सांगते, जर माझे व्लॉग आवडताय, तुम्ही रेग्युलर बघताय पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ऑलरेडी तुमच्या सपोर्टमुळे मी 4000 तास कंप्लीट केलेले आहेत. फक्त 1000 सबस्क्रायबर्स माझे बाकी आहेत, ते लवकर होतील. मग काय व्लॉग पॉज करून लगेचच करताय ना सबस्क्राईब. आणि व्हिडिओ आवडला म्हटलं लाईक तर तुम्ही करालच, पण जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्सला शेअर सुद्धा करा. तर आता ऑर्डर तर रेडी झाली आहे आणि ही ऑर्डर मला डिलिव्हर सुद्धा करायची आहे, ज्यासाठी आम्ही तिघे सुद्धा निघालेलो आहोत. आणि डिलिव्हरीसाठी मंदार मला बरीच हेल्प करतात, कारण काही अंतरावरचे ठिकाणं अजूनही मला समजत नाहीत तर ते माझ्या सोबत सुद्धा येतात. आणि आता सुद्धा माझ्या हातातलं सर्व सामान घेऊन स्वतःच चालतायत. मला म्हणाले तू आर्विक सोबत चाल फक्त. तर कसा होता आजचा व्लॉग कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय. गुड नाईट.